नमस्कार मित्रांनो, आज आपण भारतरत्न मालिकेतील तिसरे पुष्प भारतरत्न डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरामन म्हणजेच सी.व्ही. रामन यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग. डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरामन हे भारताच्या वैज्ञानिक वारशातील एक तेजस्वी तारा म्हणून संबोधले जातात. त्यांच्या रमन प्रभाव या शोधामुळे त्यांनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आणि 1930 मध्ये त्यांना भौतिकशास्त्रासाठी नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांच्या अतुलनीय संशोधन आणि विज्ञानातील योगदानासाठी 1954 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचा जीवन प्रवास संघर्ष, जिद्द आणि अपार मेहनतीने भरलेला आहे. वैज्ञानिक क्षेत्रात भारताचा झेंडा अभिमानाने फडकवणाऱ्या या थोर व्यक्तिमत्वाचा जन्म 7 नोव्हेंबर 1888 रोजी तामिळनाडू मधील तिरुचिरापल्ली या लहानशा गावी एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील शिक्षक होते आणि गणित भौतिकशास्त्र यांचे गाढे अभ्यासक होते. ते वयाच्या 11व्या वर्षी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले आणि 13व्या वर्षी मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. 15व्या वर्षी BA उत्तीर्ण झाले आणि 18व्या वर्षी MA पूर्ण केले. त्यांनी आपल्या पदव्युत्तर पदवी लाईट डिफ्रॅक्शन या विषयावर लिहिली, ज्यामुळे पुढे त्यांच्या संशोधनाचा मार्ग मोकळा झाला. 1907 साली ते कलकत्ता येथे अकाउंटंट जनरल म्हणून रुजू झाले, पण त्यांच्या हृदयात वैज्ञानिक संशोधनाची तळमळ होती. नोकरीच्या जोडीने त्यांनी कलकत्ता विद्यापीठातील इंडियन असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्स या संस्थेत संशोधन सुरू केले. दिवसा सरकारी कार्यालयात काम आणि रात्री विज्ञान प्रयोगशाळेत संशोधन असा त्यांचा दिनक्रम असे. 1921 या वर्षी ते इंग्लंडला प्रवास करत असताना त्यांनी समुद्राच्या निळ्या रंगाच्या कारणांचा अभ्यास सुरू केला. याच अभ्यासाच्या पुढील टप्प्यात 1928 मध्ये त्यांनी रमन प्रभाव हा महत्त्वाचा शोध लावला. प्रकाश पदार्थातून जात असताना त्यांच्या रंगामध्ये होणाऱ्या सूक्ष्म बदलांचा त्यांनी अभ्यास केला. त्यांच्या प्रयोगांमधून स्पष्ट झाले की प्रकाशकण पदार्थावर आदळल्यावर त्याची तरंग लांबी बदलते. 1929 मध्ये त्यांना त्यांच्या संशोधनासाठी नाईटहुड हा ब्रिटिश सन्मान मिळाला. 1930 मध्ये रमन प्रभाव या शोधासाठी त्यांना भौतिकशास्त्रासाठी नोबेल पारितोषिक मिळाले. 1933 मध्ये त्यांना बंगळुरूमधील भारतीय विज्ञान संस्थाचे ते संचालक बनवण्यात आले. 1948 या वर्षी त्यांनी बंगळुरूमध्ये रमन रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना केली, जेथे त्यांना शेवटपर्यंत संशोधन करता आले. 1954 मध्ये भारत सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले. 1970 या वर्षी वयाच्या 82व्या वर्षी संशोधन करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि 21 नोव्हेंबर 1970 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांचे जीवन म्हणजे संघर्ष, मेहनत आणि जिज्ञासू वृत्तीचे अद्भुत उदाहरण आहे. अशा या थोर भारतरत्नास कोटी कोटी अभिवादन. जय हिंद.